नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. खूप साऱ्या गप्पा मारा वाटतात तुमच्यासोबत. माझ्या सख्या, माझ्या मैत्रिणी आणि माझी बहीण, माझी भावासोबत खूप खूप गप्पा मारा वाटते. खरंच तुम्हाला जर कोणाला परिक्रमाविषयी माहिती पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की आम्हाला परिक्रमेची थोडी माहिती द्या म्हणून. तरीसुद्धा तुम्हाला मी माहिती पूर्णपणे एक 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 टाकत जाईल माहिती. म्हणजे खरी अडचण केव्हा आली आपल्याला, म्हणजे केव्हा असं वाटलं की बस आता निघून जावं परिक्रमा, बस आता खूप झालं. जेव्हा मी चालत होते पायांना म्हणजे खूप फोड आली होती. मला फोड आली ना, खूप त्रास व्हायला लागला होता मला फोडांचा. तेव्हा वाटलं की मला आता बस, आता वापस जावं घरी, कारण ती फोड नीटच होत नव्हती. एक फोड फुटला की दुसरा फोड यायचा, दुसरा फुटला की तिसरा यायचा. दोन्ही पायाला माझ्या फोड आली होती. माहीत नाही मला की गेल्या जन्मी काय मी पाप केलं का काय केलं तर माझ्या पायाला फोड आली. मला असं वाटायला लागलं. पण नंतर म्हणले असं काय नसतं म्हणे. जेव्हा आपले पितूर असतं त्याचं आपण काही करत नाही तेव्हा आपण त्रास होते असं पण म्हणायचे. त्याच्यामुळं मी पितूरची माफी मागितली. माझ्या हातनं जर काय राहिलेलं असेल तर मला माफ करा म्हणले आणि थोड्या दिवसामध्ये फोड नीट झाली. नदीच्या किनारी चालताना तेव्हा खूप फोड आली होती. आणि रोज आपल्याला तेच अन्न खाऊन कंटाळा येतं. घरी कसं आपण वेगळ्या भाज्या करतो, कधी चपाती कधी भाकरी करतो, तिथं रोज तेच अन्न मिळायचं. बदलून बदलून थोडंसं मिळायचं कधीतरी, पण जेवण जात नव्हतं मला. बाकीच्यांना जेवण जायचं पण मला अजून काही जणांना जेवण जात नव्हतं. कारण कसं असायचं की थंडी खूप असायची. त्या थंडीमुळे त्रास व्हायला लागला मला, सर्दी व्हायला लागली मला. त्यात थंड पाण्याने आंघोळ, खूप त्रास व्हायला लागला होता मला. असं वाटत होतं घरी जावं निघून. मग सकाळी सकाळी तेवढा त्रास होणार, परत दिवसभर काहीच वाटणार नाही. संध्याकाळी झोपून उठलं की सकाळी परत थोड्या वेळ 2-3 तास, सकाळी लवकर आंघोळ करणं, कपडे धुवून घालणे, जे काय तिथं बालभोग असतो तो खाणे, ही क्रिया झाली की दुपारी एकदा चालायला चालू केलं मग काहीच वाटत नव्हतं. आणि सुरुवातीला पाय दुखल्यानंतर नंतर तर पाय दुखायचे सुद्धा बंद झाले. इतके पाय दगडासारखे झाले चालून 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 काहीच वाटत नव्हतं. नंतर असं वाटत होतं परिक्रमा पूर्ण करून जाईल मी. 3 महिने झाल्यानंतर मग मी खूपच आजारी पडले. धूळ गेली, डोळेचं इन्फेक्शन झालं. त्याच्यामुळं मी जबलपूरवरून पटकन गाडीनं निघाले आणि 8 दिवसामध्ये परिक्रमा करून घरी निघून आले, है ना. तर अशा माझा नर्मदा परिक्रमाचा अनुभव आहे. थंडी खूप होती, असं कुडकुड कुडकुड करत होतो आम्ही ना, इतकी थंडी, ती भयानक थंडी होती. कानाला आतून पण बांधायची, वरनं गरम टोपी घालायची मी, आतून गरम कपडे असणार, वरनं परत स्वेटर घालायची मी, हाताला मोजे घालायची, पायाला मोजे घालायची, तरी थंडी वाजायची. परत ते दादा गुरूंकडे बघितलं ना असं वाटतं दादा गुरु तर पूर्ण उघडेच आहेत, एवढीशी लंगोट आहे त्यांच्या अंगावर, तरी त्यांना थंडी वाजते. त्यांना आपल्याला कशी केवढी थंडी वाजते असं वाटायचं मनाला. चला म्हणायचं काय नाही. मग तसंच थंडी सहन करत करत आम्ही निघायचं. मग खूप थंडी होती, भयंकर थंडी होती. जानेवारीत सुद्धा थंडी होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने पूर्ण थंडीत गेले माझे. पाण्याच्या कडेने चालत होतं त्याच्यामुळे जास्त थंडी वाजत होती असं होतं. आणि मग कुठं कुठं सकाळी उठल्या उठल्या ते लाकडं बिकडं पडलेले असणार, जंगल असणार, थोडी शेकोटी वगैरे करणार, बरं वाटत. तिथं सुद्धा शेकायला एवढे मोठे जण असणार, त्याच्यामुळे थोडं शेकल्यासारखं करणार, मग निघायचं पुढं. तर असा नर्मदा मैयाचा आमचा प्रवास होता. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पहा आणि आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.